परवा आमच्या बिल्डिंगमध्ये खूपच धक्कादायक घटना घडली. फक्त 35 वर्षांची एक व्यक्ती अचानक हार्ट अटॅकने गेली. मनात आलं, आपण सगळेच आनंद, आरोग्य, समाधान यांचा शोध बाहेर घेत असतो. पण खरं समाधान हे मनातून यावं आणि खरं आरोग्य दररोजच्या चांगल्या पोषणातून, चांगल्या सवयीतून यावं. म्हणूनच आजची आपली रेसिपी आहे कमी तेलातले मूग डाळीचे अप्पे स्टाईल मेदू वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप मूग डाळ, पाव कप उडीद डाळ, एक बारीक चिरलेला कांदा, काही कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप तांदळाचं पीठ, 1 ते 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून किसलेलं आलं, 4 ते 5 काळी मिरी, चवीनुसार मीठ आणि पाव टेबलस्पून खायचा सोडा आणि तेल. सगळ्यात पहिल्यांदा मी मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी पाण्यात भिजत ठेवली होती आणि आता दोन्ही डाळी चांगल्या निथळून घेतल्या आहेत. आता आपण मेदू वड्याचं बॅटर करून घेऊ. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात दोन्ही डाळी थोड्या घालून एकत्र वाटून घेत आहे. फक्त 2 ते 3 चमचेच पाणी घालून वाटून घेऊया. बॅटर खूप सैल करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा म्हणजे वडे छान फुलतात. आता आपण हे बॅटर एका मोठ्या खोलगट बाउलमध्ये काढून घेऊ. आता इथे आपल्याला एक खास स्टेप करायची आहे. बॅटरमध्ये हवा भरायची आहे. हाताने किंवा विस्कच्या साहाय्याने साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हे बॅटर छान फेटून घेऊ. बॅटर हलकं तयार झालंय की नाही हे पाहण्यासाठी आपण एक छोटीशी टेस्ट करून घेऊ. एका वाटीभर पाण्यात थोडंसं बॅटर टाकू. जर बॅटर वर पाण्यावर तरंगलं म्हणजे एकदम तयार आहे. जर बॅटर खालच्या बाजूला बसलं तर अजून थोडं फेटावं लागेल. आपलं बॅटर पाण्यावर छान तरंगतंय. बाकीचे आता जिन्नस बॅटरमध्ये ऍड करून घेऊ. तांदळाचं पीठ वड्याला हलकं कुरकुरीत टेक्स्चर देतं, पण लक्षात ठेवा जास्त घालू नका, प्रमाणात घाला. बॅटर मेदू वड्यासाठी तयार झालं आहे. अप्पे पॅनच्या प्रत्येक कप्प्यामध्ये आपण 1 ते 2 थेंब तेल टाकून घेऊ. हात थोडा ओला करून प्रत्येक पॅनच्या कप्प्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालून घेऊ. मेदू वड्याला मधोमध छिद्र करण्यासाठी ओलं बोट किंवा एखादी ओली केलेली चॉपस्टिक वापरून वड्याच्या मधोमध छिद्र करून घेऊ. यामुळे वडे आतून नीट शिजतात, बाहेरून खरपूस होतात आणि पचायलाही हलके राहतात. आता पॅनवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. एका बाजूने वडे हलके ब्राऊन झालेले दिसले की उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही गरज वाटली तर अगदी 1 ते 2 थेंब तेल टाकून छान दुसरी बाजूही भाजून घेऊ. बघा आता हे वडे एका बाजूने छान खरपूस झाले आहेत. अगदी मेदू वड्यासारखं टेक्स्चर, पण कमीत कमी तेलात आणि पचायलाही हलके. हे वडे तुम्ही दही, नारळ चटणी किंवा टोमॅटो चटणी सोबत सर्व्ह करू शकता. मुलांच्या डब्यात सुद्धा खूप छान लागतात. आणि हो, हे फ्राय नाहीत, त्यामुळे गिल्ट फ्री सुद्धा आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जितके जास्त लोक जोडले जातील तितक्या अधिक माहितीपूर्ण पौष्टिक रेसिपीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेन. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या रेसिपीमध्ये काय आवडलं आणि काय नाही. त्यामुळे यापुढचे व्हिडिओ अधिक चांगले होतील तुमच्या मदतीने.
मला अजून कुठल्या आरोग्यदायी रेसिपीज बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या बनवू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करू. आणि हो, हा व्हिडिओ जर तुमचं आयुष्य थोडंसं सोपं करत असेल तर कुणा एका व्यक्तीसोबत जरूर शेअर करा. कारण कधी कधी एक पाऊल कुणाचंही आयुष्य बदलू शकतं. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.